नमस्कार. मी डॉक्टर संदीप कारले, बालरोगतज्ञ असून परभणी येथे कार्यरत आहे. आज आपण कावीळ अर्थात हेपॅटायटिस ए या लसीविषयी चर्चा करणार आहोत. आपल्या बाळाला कावीळ होणं म्हणजे डोळे पिवळे होणं, ताप येणं, मळमळ, उलटी, जेवण न करणं आणि इतर समस्या होऊ शकतात. कावीळ होण्यासाठी विविध कारणं आहेत आणि विविध प्रकारचे जंतू कारणीभूत आहेत. त्यापैकी कावीळ किंवा हेपॅटायटिस ए नावाच्या जंतूंमुळं हेपॅटायटिस ए नावाचा आजार होतो. साधारणतः दूषित पाणी, दूषित अन्न, हात स्वच्छ न धुणे, संडासनंतर स्वच्छतेची काळजी न घेणे किंवा इतर सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव या विविध कारणांमुळं हे हेपॅटायटिस एचे जंतू सर्वत्र वातावरणामध्ये पसरत असतात आणि त्यामुळे मुलांना गंभीर आजार निर्माण होतात. या कावीळ मध्ये साधारणतः ताप येणं, डोळे पिवळे होणं, पोटामध्ये सूज येणं, पाणी जमा होणं यासारख्या समस्या निर्माण होतात. तर कधी-कधी तर अचानकच 1-2 दिवसामध्येच पेशंटची कंडिशन सीरियस होते आणि गंभीर परिस्थिती होऊन पेशंट कधी-कधी दगावतो पण. त्यामुळं हा साथीचा आजार आहे. हा आजार टाळणं केव्हाही उत्तम. कावीळ च्या विरोधामध्ये आपल्याकडे हेपॅटायटिस ए व्हॅक्सिन नावाची लस, एक उत्तम प्रकारची लस उपलब्ध आहे. बाळ 1 वर्षाचं झाल्याच्या नंतर ही लस आपल्याला द्यायची आहे. इंजेक्शन रूपामध्ये ही लस आहे. ही लस सध्या तरी सरकारी दवाखान्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे हे आपल्याला खाजगी दवाखान्यामध्येच घेणं आवश्यक आहे. जर आपल्या बाळाचं प्रारंभिक लसीकरण सरकारी दवाखान्यात झालं असेल आणि आपलं बाळ शाळेत जात असेल, तरीही आता ही लस कावीळ हेपॅटायटिस ए ची लस देता येते व देणे महत्त्वाचे आहे. भारत सरकारच्या परवानगीनेच ही लस सर्व खाजगी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे. आपलं बाळ आणखी मोठं झालं असेल, जसं की कॉलेजला जाणार असेल किंवा निवासी विद्यालयांमध्ये राहण्यासाठी जाणार असेल, तर त्याही वेळेस ही हेपॅटायटिस एचा डोस देता येतो. लहान मुलांप्रमाणेच प्रौढ व्यक्तींनी सुद्धा हेपॅटायटिस एचा डोस घेणं आवश्यक आहे. थोडक्यात काय आणि ह्या लसीमुळं आपल्याला योग्य प्रकारची प्रतिकारक क्षमता निर्माण होते. त्यामुळं थोडक्यात काय, तर आयुष्यभर हेपॅटायटिस ए आजार होण्याचा धोका पत्करण्यापेक्षा हे लसीकरण करणं केव्हाही उत्तम. आपलं बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक बाळाला हेपॅटायटिस बी अर्थात कावीळ ब चा डोस सर्वत्र सरकारी तसेच खाजगी दवाखान्यांमधून दिला जातो. परंतु तो डोस वेगळा आहे आणि मी जो सध्या चर्चा करत आहे तो हेपॅटायटिस ए किंवा कावीळ चा डोस हा 1 वर्षानंतर दिला जातो. त्यामुळं दोन्ही डोस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे आपल्या बाळास सुरुवातीला हेपॅटायटिस बी चा डोस दिला असेल, तरीही हेपॅटायटिस ए चा वेगळा डोस देणं आवश्यक आहे. धन्यवाद.